तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर नक्की करा। भारत माता की वंदे छत्रपति शिवाजी महाराज की छत्रपति संभाजी महाराज की माता वासवी कन्यका परमेश्वरी की मी सर्वप्रथम माझ्या वतीने माझी धर्मपत्नी अर्धांगिनी सौ सपनाच्या वतीने आपल्या सर्वांना हृदयापासून धन्यवाद देतो की अतिशय प्रेमाने निमंत्रण दिलं, अतिशय स्नेहाची शुभकामना दिल्या, सदिच्छा दिल्या आणि आमचं स्वागत केलं। खरं तर जेव्हा आमच्या दोघांच्या गळ्यात एकच हार टाकला तेव्हा पुन्हा एकदा आमच्या लग्नानंतरच्या सुलग्नाचा तो प्रसंग डोळ्यासमोर बसाच्या प्रसाद उभा राहिला। तेव्हा तर माता कन्यका परमेश्वरीच्या मंदिरात विवाह झाला, पण आज या महाराष्ट्राचं आराध्य दैवत प्रभू विठ्ठलाच्या या पवित्र स्थानावर तुम्ही सर्वांनी जो आशीर्वाद दिला ही आमच्यासाठी मनापासून दिलेल्या आशीर्वादातून एक ऊर्जा जी प्राप्त झाली त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो। धन्यवाद देताना प्रभू विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करतो की महाराष्ट्र आर्यवैश्य महासभेने हे अधिवेशन पंढरपूरच्या पवित्र स्थानावर आयोजित केले। मी दर्शन घेऊन आलो, माझ्या पत्नीने माता लक्ष्मीची ओटी भरली, आशीर्वाद घेतले आणि आशीर्वाद घेताना हृदयापासून भगवान विठ्ठलाच्या चरणी हीच प्रार्थना केली की जय देवा सर्वांना सुखी ठेवा। आणि योगायोग असा आहे की तुम्हाला मला भगवान विठ्ठलाचा आशीर्वाद निश्चितपणे प्राप्त होईल, पण ज्या सभागृहात आम्ही एकत्रित आलो त्या सभागृहाचं नावच यश आहे आणि ज्या यश पॅलेस मध्ये आपण चिंतन करणार आहोत, मनन करणार आहोत, संवाद करणार आहोत, मुद्द्यांवर चिंता व्यक्त करत मुद्दा सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत। मी भगवान विठ्ठलाच्या माता लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करतो की माझ्या या समाज बांधवांना या सभागृहाच्या नावाप्रमाणे प्रत्येक क्षेत्रामध्ये यश दे, प्रत्येक विषयामध्ये यश दे। खरं तर या ठिकाणी आमचे तेलंगणा राज्यातील एकमात्र आमदार, खरं तर आपला समाज हा तसा राजकारणात करतो, पण श्री धनमावली सूर्यनारायण यांनी निजामाबाद मध्ये जोर से टक्कर देत तेलंगणा राज्यामध्ये आर्यवैश्य समाजाचा विजयाचा झेंडा फडकवला। महाराष्ट्राच्या समाजाच्या वतीने आपका बहुत बहुत मैं अभिनंदन करता हूं। शायद मराठी ध्यान में नहीं आएगी, मगर आपका अभिनंदन करते हुए भगवान विठ्ठल के चरणों में प्रार्थना करता हूं कि एक बार नहीं निजामाबाद में हमारे धनपाल जी बार बार चुन के आए और भगवान विठ्ठल आपको शक्ति दे, ऊर्जा दे और विजय का आशीर्वाद दे। इस भगवान के चरणों में मैं प्रार्थना करता हूं और आपको शुभकामनाएं देता हूं। आमचे नंदकुमार गालेवार जी असतील, बिडवाई जी असतील, त्यांची पूर्ण हे मनापासून अतिशय समर्पित भावने सेवाभावी वृत्तीने समाजाचं काम करतात। मनात एकच संकल्प, एकच इच्छा, एकच लक्ष की आपला आर्यवैश्य समाज सर्वांक सर्वांगी
प्रगतीच्या मार्गाने पुढे जावा. मी त्यांनाही शुभकामना देतो. त्यांच्याही महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेला या कार्यक्रमाच्या सुंदर आयोजनाबद्दल धन्यवादही देतो आणि त्यांचं कौतुकही करतो. कारण इथं आलो तर दिंडीने इथं कार्यक्रमाचा शुभारंभ केला. आता ही दिंडी या यश पॅलेसमध्ये निघाली आहे, पण या दिंडीला आपण इथं थांबवणार. ही विचाराची दिंडी आर्य वैश्य समाजाच्या प्रत्येक घरापर्यंत, घरातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत, व्यक्तीच्या हृदयापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी या 2 दिवसाच्या अधिवेशनात संकल्पसिद्धीसहित पुढे जाण्याचा आपल्याला निर्णय करायचा आहे. खरं तर इथं आलो काही चेक आपण दिले. खरं तर मी जेव्हा वनमंत्री झालो तेव्हा माझा पहिला नारा मी दिला जंगल से जीवन के मंगल कर, आणि दुसरा नारा दिला वन से धन कर. झाडं लावली म्हणून तुम्ही चेक देताना मी विचार केला की खराय, जो लगाएगा वन उसको ही मिलेगा धन. हे मात्र या निमित्ताने सिद्ध झालं. 2 दिवस तुमच्या सोबत राहण्यामध्ये मलाही आनंद होता, पण कामाचा व्याप लक्षात गेला. विविध कार्यक्रम इतके आहेत की काय करायचं आणि कुठं जायचं हा सध्या प्रश्न आहे. कारण तर ज्या अयोध्येच्या प्राणप्रतिष्ठेचं, अयोध्या मंदिराचं दर्शन 22 तारखेला घ्यावं, पण तेव्हा मात्र आम्ही गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचा निर्णय केला. 10 तारखेला मी, माझी धर्मपत्नी आम्ही सर्वजण चाललो आहे प्रभू रामाच्या दर्शनाला. तुम्ही निर्णय केला की पुढचं अधिवेशन अयोध्येला घेऊ. पण आर्य वैश्य महासभेचा एक सदस्य म्हणून मी अभिमानाने सांगू शकतो की जेव्हाही तुम्ही अधिवेशनासाठी अयोध्येला जाल, प्रभू रामाच्या जन्मस्थानावरच्या भव्य दिव्य मंदिरात दर्शनासाठी जाल, प्रभू राम, बंधू लक्ष्मण, माता सीता, सेवक हनुमानजीच्या जेव्हा दर्शनात दंडवत घालत प्रणाम कराल, तेव्हा एक गोष्टीचा अभिमान नक्की ठेवा की तो दरवाजा, ज्या दरवाजातून तुम्ही जाल, तो आर्य वैश्य समाजाच्या एकाने जे काष्ट दिलं, त्या मंदिरामधला प्रत्येक दरवाजा, त्यासाठी लागणारं काष्ट, सागवान हे मी माझ्या मतदारसंघातून दिलं आहे. धन्यवाद जी, आप तो तेलंगाना में गए, हमारे एमपी भी आने वाले दिनों में चुन गए, जो कि संसद नहीं बनी है सेंट्रल जिसका, संसद में सांसद कहीं का भी हो, कन्याकुमारी से कश्मीर तक या कामरूप से कच्छ तक, संसद का हर दरवाजा ये हमने भेजी हुई लकड़ी से बना. इथं आपण जय सियावर रामचंद्र की जय, जय श्रीरामचा हृदयापासून जय घोष करतोय. कारण प्रभू राम आमचा राम आहे, प्रभू राम आमची आस्था आहे, प्रभू राम आमचा अभिमान आहे. पण फक्त जय श्रीराम आणि हो जाएगा काम असा विचार करून हातावर हात देऊन बसता येणार. विश्व गौरव युग पुरुष नरेंद्र मोदीजी एक संकल्प घेऊन या देशाच्या प्रत्येक जातीच्या, धर्माच्या, रंगाचा, वंशाच्या, वयाच्या व्यक्तीला मेरे परिवार जणू असं म्हणतात, तर मग आपल्या समाजाला एक मोठी जबाबदारी आहे. आणि ही जबाबदारी साधी सोपी आहे. मला आठवतं की कधीतरी आमच्या शिक्षकांनी कथा सांगितली की एका व्यस्त पित्याने
जेव्हा त्याचा लहान मुलगा सोबत घेऊन कार्यालयात आले तर व्यक्त पित्याला वाटलं की माझ्या कामामध्ये हा मुलगा काम करू देणार नाही आणि म्हणून एक भारताचा नकाशा घेतला, नकाशाचे तुकडे राज्यनिहाय केले, त्या मुलाच्या हातात दिले आणि सांगितलं तू हा भारत, हा नकाशा पुन्हा जसाच्या तसा काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आणि ईशान्य पासून द्वारकेपर्यंत गुजरात पर्यंत तिच्याला वाटलं की आता हा नकाशा जोडायला बऱ्यापैकी अर्धा एक तास लागेल, पण त्या मुलाने एका मिनिटात नकाशा जोडला आणि पित्याकडे घेऊन आला, म्हणाला हा नकाशा घ्या. पित्याने विचारलं की हा नकाशा तू एका मिनिटात जोडला? तो म्हणाला मी नकाशा जोडला नाही, त्याच्या मागे माणसाचं चित्र होतं, त्या माणसाचे हात पाय डोकं जोडले नकाशा करायला. आपल्याही समाजामध्ये प्रत्येक व्यक्ती हा विकासाच्या प्रगतीच्या उन्नतीच्या मार्गावर न्यायचा असेल तर समाजासमोर असणारे प्रश्न त्याचं विश्लेषण हे उचित झालं पाहिजे. हम आपके है कौन याऐवजी हम साथ साथ है हा भाव निर्माण झाला पाहिजे आणि हा भाव निर्माण करायचा असेल तो और कोई आएगा हमको नई दुनिया दिखाएगा हा भाव न ठेवता मी माझ्यामध्ये काय बदल करू शकतो हा बदल करण्याचा प्रयत्न हा स्वतःपासून केला पाहिजे. खरं तुम्हाला मला किती भव्यदिव्य वारसा आहे. हा माता वासवी कन्यका परमेश्वरीचा वारसा आहे. ज्या मातेने आपलं सत्व, आपलं तत्व, आपलं चरित्र यासाठी मात्र दृष्टीने जर राजाने पाहिलं तर माझ्या प्राणापेक्षा माझं सत्व मोठं आहे, माझ्या जीवापेक्षा माझं तत्व मोठं आहे, माझ्या आयुष्यामध्ये माझं चरित्र मोठं आहे. या विचाराने त्या यज्ञकुंडामध्ये आपली आहुती दिली आणि तुम्ही आम्ही भाग्यशाली की त्या यज्ञकुंडात ज्या इतर 102 समाज बांधवांनी आहुती दिली. हेच तर आमचं तुमचं गोत्र आहे, हे अभिमानाचं गोत्र आहे की ज्यांनी आहुती यज्ञकुंडात दिली. माझ्या जीवापेक्षा माझं तत्व महत्वाचं, माझं सत्व महत्वाचं हा विचार करणारा समाज हा आर्यवैश्य समाज आहे. आणि या आर्यवैश्य समाजाने आज आपल्यामध्ये असणारं हे सत्व आणि तत्व हे या महाराष्ट्र आर्यवैश्य महासभेच्या चिंतनातून पुढे नेण्याची आवश्यकता आहे. जेवढे आपण धनवान असू तेवढे गुणवान असण्याची आवश्यकता आहे. फक्त धनाने शरीराचं समाधान होऊ शकतं, पण मनाचं समाधान हे गुणाने होते. आणि यासाठी मला एका गोष्टीचा अभिमान खरं तर आपला समाज ज्या वेगाने आज शिक्षणामध्ये पुढे जाईल. आकाशाने आपला हेवा करावा, इथं आमचे भीमनवाद झाला, आज अतिशय उच्च पदावर गेले. आपले स्वर्गीय अरुण बोंगिरवार मुख्य सचिव पदावर गेले. चांद्रयान गेलं, त्याचा एक पाठ बनवणारी एक मुलगी ही आपल्या समाजाची आहे. म्हणजे चंद्रापर्यंत आपला समाज पोहोचू शकेल इतकी क्षमता तुमच्याकडे. फक्त या क्षमतेला एकत्रित रूप कसं देणार? जेव्हा एखादा समाज बांधव समाजामध्ये योगदान देण्याची वेळ आली तर तो सहजपणे म्हणतो की समाजाने माझ्यासाठी काय केलं. हा प्रश्न तुम्ही विचारला. समाजाने माझ्यासाठी काय केलं यापेक्षा समाजासाठी मी काय केलं हा जर आपल्या हृदयामध्ये भाव असेल तर आपण पुढे जाऊ शकतो. त्यात मला आठवतं की जेव्हा मी महाराष्ट्राचा वित्तमंत्री झालो तेव्हा एकाने विचारलं की भाऊ तुम्ही दुसरं खातं का नाही घेतलं. मी सांगितलं आमच्या समाजाचा स्वभाव हा वित्त विभागाची जोड द्यायचा. आणि तेव्हा तो म्हणाला भाऊ आपल्या महाराष्ट्रावर इतकं कर्ज आहे
तुम्ही कशाला हे खाता येते याचा माझा हितचिंतक होता. पण तू चिंता करू नको, तिजोरीत खडखडाट आहे, त्याला माझ्या समाजाचा गुण आहे की खडखडाटातून खणखणाटाकडे तिजोरी नेली. आणि मी आज अभिमानाने सांगतो की महाराष्ट्र तेव्हा मी 11,975 कोटींनी रेव्हेन्यू सरप्लस केला, जो स्वातंत्र्यानंतर देशात कोणत्याही राज्याच्या अर्थमंत्र्याला. आणि हा जो आपला स्वभाव आहे, तर या गुणाचा योग्य पद्धती नियोजन पद्धतीने आपल्याला पुढे जाण्याची आवश्यकता आहे. नंदकुमार गादेवार जी त्यांची टीम यांनी आता पंचसूत्री सांगितली. या पंचसूत्रीचा आत्मा काय? या पंचसूत्रीचा आत्मा ही आमची एकता आहे, की आमचं लक्ष निश्चित झाल्यावर एक सूर एक विचार. अन्यथा अनेकदा होतं की ठीक आहे, कधी उणीव असू शकते, पण त्या उणीवीच्या बाबतीमध्ये एकमेकाला दोष दिल्याने आपली समाजाची प्रगतीची गाडी ही वेगाने चालते. मला ती गोष्ट फार आवडते. अनेकदा सांगतो, काही लोकांनी ऐकली असेल, पण एकदा असाच एक पती एका ENT हॉस्पिटल मध्ये जातो, ENT डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टरला म्हणतो, डॉक्टर साहेब माझ्या पत्नीला औषध द्या, तिला ऐकू येत नाही, तिला ऐकू येत नाही. डॉक्टर म्हणतो, अरे पेशंट बघितल्याशिवाय औषधी देताच येत नाही. तो पती म्हणतो, पण माझी पत्नी ही मानतच नाही की ती बहिरी आहे आणि म्हणून ती डॉक्टरकडे दाखवायला येतच नाही. डॉक्टरकडे जेव्हा आग्रह करतो तेव्हा डॉक्टर थकून म्हणतो, ठीक आहे मग घरी जा, एक काम कर, 15 फुटावरून एक प्रश्न विचार पत्नीला, जर उत्तर आलं नाही तर 10 फुटावरून विचार, उत्तर आलं नाही तर 5 फुटावरून विचार, बघा येऊन सांग किती फुटावरून तिने तुला उत्तर दिलं, मी तुला औषधी देईल. पती गेला, 15 फुटावरून बायकोला आवाज दिला, अजी सुनती हो आज कोणती सब्जी बनावी, आवाज आला. मग 10 फुटावर गेला, पुन्हा विचारला, अजी सुनती हो कोणती सब्जी बनावी, आवाज दिला. 5 फुटावर गेला आणि पुन्हा विचारला, अजी सुनती हो कोणती सब्जी बनावी, बायको म्हणाली, अरे तीसरी बार बता रही हूं भिंडी की बनाएंगे, भिंडी की बनाएंगे. बहिरा हा होता आणि बायकोसाठी औषधी पाहिजे. समाजामध्ये असं अनेकदा घडतं की चूक आपली असते, पण दोष कोणावर? भिडवायला. दोष कोणावर? नंदकुमार गादेवावर. दोष कोणावर? समाजाच्या अध्यक्षावर. अगर भिंडी की सब्जी बनाई है ये मला ऐकू येत नाही म्हणून समोरचा बहिरा होत नाही, हे मात्र आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. खरं माझ्या पत्नीने अभिनंदन केलं, माझ्यापेक्षाही चांगलं भाषण दिलं, पण आज तुला काही जास्त वेळ मिळाला नाही, कारण आम्हाला जायचं आहे आणि सध्या ऑन ड्युटी आहे नातींच्या सेवेची. दिवसातून 20 तास सांगते, नाती काय करताय, नाती काय करताय. नातीने खूप गोड आहे आणि आजीशिवाय राहत नाही, तेव्हा आता ती ऑन ड्युटी आहे आणि म्हणून जायची घाई आहे. पण एक गोष्ट मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो की आज तुम्हाला एका गोष्टीचा आनंद काय झाला? आनंद हा झाला की या महाराष्ट्र आर्यवैश्य महासभेच्या अधिवेशनाच्या यश पॅलेसमध्ये 50% मिळाले. आणि मी अनुभवावरून सांगू शकतो, हे जरा काही पुरुषांना पटणार नाही, पण आपल्यापेक्षा उत्तम काम जर कोणी करत असेल तर ते महिलाच करतात, आपल्यापेक्षा 2 पाऊल पुढे. आणि म्हणून कदाचित ईश्वराने 99% महिलांच्या नावाचा शेवटचा शब्द हा ए किंवा आय केला. यासाठी केला, ए म्हणजे ए ग्रेड आणि आय म्हणजे इंटेलिजन्सी काम करणारी ती आमची महिला.
आणि म्हणून 99% महिला कोणती महिलेचं नाव घ्या, सीता घ्या की गीता घ्या, लक्ष्मी घ्या की सरस्वती घ्या, महिलेच्या शेवटच्या नावाचा अक्षर हा एक किंवा आय असतो. आज मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की आपण भगवान विठ्ठलाच्या पवित्र स्थानावर आज भगवान विठ्ठलाचा आशीर्वाद आणि माता रुक्मिणीचा सुद्धा आशीर्वाद आपण सगळ्यांना सुरू केलं. ही सायंटिफिक झाली. जे IT मध्ये आपल्या समाजाचे तरुण असते, खरं तर डॉक्टरांची संघटना करताना आवश्यकता 21व्या शतकात ही व्याख्या बदलली आहे. ज्याला कॅम्प्युटर चालवता येत नाही तो 21व्या शतकातला निरक्षर हे मानलं जात आहे. मग आपण डॉक्टरांसोबत IT मध्ये काम करणाऱ्या आपल्या तरुणींची महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेने एकत्रीकरण करणे हे सुद्धा अतिशय आवश्यक आहे. मी बोहरा समाजाच्या कार्यक्रमाला गेलो. कोणताही समाज किती एकत्रित असावा, किती संघटित असावा, किती शक्तिशाली असावा, किती मदत करणारा असावा, किती सेवाभावी असावा. मी बोहरा समाजाच्या अधिवेशनामध्ये जेव्हा गेलो तेव्हा मी अनुभवलं की त्यांच्या संयत्नाचं किती महत्व आहे. आणि जेव्हा ते सांगत होते आधार कार्ड तो अभी निकला, हमने तो 25 वर्ष पहले विश्व के 193 देशों में कहीं भी हमारे समाज में कोई नया जन्म होता है तो 24 घंटे के अंदर उसका रजिस्ट्रेशन हमारे ऐप में होता है. 25 वर्ष. मग आम्ही याच्यामध्ये आज जनगणना करतो, पण आम्ही अशी व्यवस्था करू शकू का की उद्या जर मला असं वाटलं की माझ्या मुलीची रेडिओलॉजिस्ट आहे, माझे जावई रेडिओलॉजिस्ट आहे, मला जर एखाद्याचा अनुभव की मला रेडिओलॉजीसाठी एखादी मशीन विकत घ्यायची आहे, फिलिप्सची चांगली आहे, जीईची चांगली आहे, सिमेंसची चांगली आहे. आपल्या समाजाची जर सहज मला माहिती असेल तर एखाद्या रेडिओलॉजिस्ट डॉक्टरच्या नंबरवर फोन करून मी माहिती देऊ शकेल की तुम्ही जी मशीन घेतली तुमचा अनुभव काय, आणि तोही सहजपणे सांगतो. आपल्या समाजाचा एखादा विद्यार्थी एखाद्या कॉलेजमध्ये शिकत असेल आणि एखाद्याला वाटलं की आता मला MIT मध्ये प्रवेश घ्यायचा आहे, तर मी त्या विद्यार्थ्यांकडून माहिती घेऊ शकेल की तू प्रवेश घेतला, तुझा स्वतःचा अनुभव काय आहे. जर आम्ही एकमेकाला अनुभव देऊ शकेल. उदा आमचे दीपक निगावार जर एखाद्या व्यवसाय करायचा असेल बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचा, तर दीपक निगावारजीचा अनुभव आहे, दीपक निगावारजी त्याबद्दलची माहिती देऊ शकेल. इथं शेअर्स मध्ये अतिशय एक्सपर्ट असणारे पिंपलवार आहे. उद्या जर शेअर्सची माहिती घ्यायची असेल, आपल्या समाजाच्या एखाद्या व्यक्तीला पैसे गुंतवायचे असेल, त्याचा अनुभवाचा फायदा होऊ शकेल. आणि म्हणून आता जे तुम्ही जनगणना करत आहात, या जनगणनेला एका उचित पोर्टलमध्ये, ज्या पोर्टलमध्ये 2 वे कम्युनिकेशन असेल, संवाद करता येईल. आणि मी मागेही सांगितलं, आधीही सांगितलं की तुम्ही चिंता करू नका. जेव्हा केव्हा तुम्ही माझी आठवण कराल तेव्हा मी सर्व शक्तीने तुमच्या सोबत उभा राहील. आणि म्हणून आपल्याला अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपाय साधा. मी अनेक वर्ष परिचय मेळाव्याचा अध्यक्ष राहिलो, अनेक वर्ष उद्घाटन केली. खरं मला वाटतं की माझ्यासारखं नशीब आणि सौभाग्य फार कमी लोकांच्या वाटायला की मी उपवर असताना अनेक ठिकाणी मेळाव्याचं उद्घाटन करायचो आणि पहिला परिचय मीच द्यायचो. आणि माझा ज्या मेळाव्यात लग्न जमलं तर सपना नांदेडची, तेव्हा संभाजीनगरमध्ये असायची, आणि माझं लग्न जमलं तेव्हा मी त्या परिचय मेळाव्याचा कार्यक्रमाचा आयोजक अध्यक्षच मी होतो. इतरांपेक्षा मला सर्वात मोठा फायदा होता की मंचावरून वधू संशोधन करण्याचं नशीब कोणालाही कधीही प्राप्त होत नव्हतं. बाकीचे 10 मिनिटांसाठी वरती यायचे, विचार परिचय द्यायचे, खालती जायचे, पण मी एक मात्र होतो की परमनंट तिथून वधू संशोधन करता येत होतं. आणि म्हणून एवढी चांगली बायको माझ्या पदरात. पण त्या मेळाव्याच्या भाषणामध्ये जेव्हाही सायंकाळी पालक मेळावा व्हायचा
तेव्हा एक विषय प्रत्येकाच्या भाषणात असेल, तो म्हणजे हुंडा. आता हुंडा हा विषय कुठे दिसत नाही. काही ठिकाणी तर आता मोदीकडचे सांगतात की लग्नाचा खर्च तुम्ही उचला, आम्ही पाहुणे म्हणून येतो, अशी अवस्था झाली. कारण आता समाजात मुली चांगल्या मिळणं हेच कठीण काम झालं आहे. आणि म्हणून हा विषय बाजूला पडला. पण एक विषय मात्र हा नवीन जन्माला आला आणि तो म्हणजे घटस्फोट. खरं तर नंदकुमारजींनी सांगितलं की प्री वेडिंग हे त्याचं कारण आहे. तर मला स्वतःला असं वाटतं की याच्यावर एकदा चर्चा केली पाहिजे की प्री वेडिंग हेच कारण नसावं. कारण हे काय की खरं तर मला नेहमी एक फरक पडायचा की विवाह हा हजारो नातेवाईक मित्र यांचा समक्ष लागण्याचं एक मात्र कारण आहे की जेव्हा मी समाजाच्या साक्षीने 7 फेरे घेतो तेव्हा माझी नैतिक जबाबदारी, माझा संस्कार हा कोणत्याही कितीही विपरीत अवस्थे घटस्फोट घेऊन देत नाही. पण आता मात्र घटस्फोट इतक्या सहजपणे घडवायला लागला आणि यातही चिंतन, याच्या संदर्भातला संवाद, याचं शास्त्र शुद्ध अध्ययन, याच्या मागचं मानसशास्त्र हे सुद्धा योग्य पद्धतीने याचं विश्लेषण हेही आता समाजाला करण्याची गरज आहे. खरं तर या अगोदरही ताणतणाव नसायचा का? ताणतणाव असायचा, पण सामन्यावर जसा फेस यावा आणि तो फेस सहजपणे संपुष्टात जावा तसा ताणतणाव असायचा. पण आता मात्र घटस्फोटापर्यंत हा जो समाजासमोर एक मोठी समस्या आणि संकट भेडसावत आहे, हे सहजपणे यावर नुसतं मलमपट्टी करून हा प्रश्न संपणार नाही. यामध्ये मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की हा सर्वात मोठा संस्काराचा भाग झाला आहे. एकत्रित कुटुंबातून आता आपण न्यूक्लियर फॅमिलीकडे चाललो आणि न्यूक्लियर फॅमिलीमध्ये हा साईड इफेक्ट सुरू झाला. आता या साईड इफेक्ट योग्य संस्काराची वॅक्सिन समाजाच्या या संस्काराच्या वॅक्सिनच्या माध्यमातून घटस्फोटाचा प्रश्न हा शून्यापर्यंत यावा, या दृष्टीनेही आपल्याला व्यवसाय, व्यापार, सहकार यासोबत या सामाजिक संस्काराचीही आता चिंता आणि चिंतन करण्याची आवश्यकता आहे. आणि माझा शेवटचा मुद्दा, खरं तर माननीय मोदीजींनी परवाच्या अर्थसंकल्पात घोषित केलं नारीचे नारायणीचं. आपण व्यवसाय करतो का? पण सरकारच्या ज्या योजना आहेत या योजनांचा उपयोग हा आपल्या समाजामध्ये अतिशय कमी केलेला आहे, अतिशय कमी. खरं तर आपण बँक आणि बँकेच्या माध्यमातून होणारे जे काही व्यवहार त्याही संदर्भामध्ये अतिशय अभ्यासपूर्ण समाजामध्ये अशी दिशा देता येईल. जेव्हा आता नंदकुमारजी सांगत होते की कोल्हेनी आयपीओ का झाला, आयपीओ 31 कोटीचा आणि त्याला प्रतिसाद 4,000 कोटीचा, 4,000. आपण महाराष्ट्र आर्यवैश्य महासभेमध्ये आपण प्रत्येक धार्मिक स्थानी आपण विविध विषयासाठी एकत्र येतो. पण यामध्ये सुद्धा माझी सूचना आहे की जे नवीन तरुण, जे अतिशय आता उदयोन्मुख आहे, ज्यांना व्यवसाय करण्याची एक ऊर्जा आहे, यांना सुद्धा एकत्र करून या तरुणींच्या माध्यमातून समाजाचा प्रत्येक व्यक्ती हा गुणवान आणि धनवान व्हावा, या दृष्टीने आपल्याला या चिंतन शिबिरातून, या अधिवेशनातून हाही विचार पोचवण्याची आवश्यकता आहे.
आणि याचं साधं एकच सूत्र जर आपण केलं की एकमेका साह्य करू अवघे धरू सुबंध, तर मला विश्वास आहे ज्या समाजाला आई वासवी कन्यका परमेश्वरी धर भरून आशीर्वाद दिला, ज्या समाजाचा अणु रेणू डीएनए मध्ये सत्व आणि तत्व आहे, या देशाचा गौरव जेव्हा जगामध्ये होईल तेव्हा आमचाही अतिशय मूल्यवान वाटा यामध्ये राहील. इतर समाजाने सुद्धा आर्य वैश्य समाज हा आमचा मित्र समाज आहे, हा आमचा सहकारी समाज आहे. आमच्याही प्रगतीमध्ये जरी आर्य वैश्य सभेचा व्यक्ती हा आमच्या समाजाचा नसेल तरीही हा समाजाचा प्रत्येक व्यक्ती वसुधैव कुटुंबकम या भावनेने कार्य करतो. असा विचार या प्रभू विठ्ठलाच्या पंढरपूरच्या नगरीतून घेऊन आपण जाऊया. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना हृदयापासून सदिच्छा, शुभकामना, भगवान विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना. जो जे वांछील तो ते लाहो, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो. खूप